सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागामध्ये वृक्ष लागवड योजनेमध्ये 109 कोटी रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला होता। याबाबत आपण सातत्याने तक्रारी करून संबंधित घोटाळ्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, परंतु सिस्टीममधील काही करप्टेज अधिकारी या दोषी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होते। याबाबत आपण पंढरपूर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। पंढरपूर न्यायालयाने संबंधित 8 दोषी वन अधिकाऱ्यावरती FIR दाखल करून कारवाई करण्याचे आदेश पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले, परंतु पोलिसांनी या प्रकरणामध्ये वन अधिकारीच आरोपी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास जाणीवपूर्वक टाळण्यात आला किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु याबाबत यांच्याकडून तपास संत गतीने होत असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला, परंतु आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करण्यात आलेली नव्हती। त्याबाबत आपण मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाने निकाल दिला की संबंधित हा घोटाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये 109 कोटी रुपयाचा असल्याने या घोटाळ्याचा तपास CBIने करावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून 109 कोटी रक्कम रिकव्हर करावी याबाबत आदेश देण्यात आले। यामध्ये राज्याचे तत्कालीन वन सचिव वेणुगोपाल रेड्डी, सुवर्णा माने, मनीषा पाटील, हनुमंत धुमाळ, हरिश्चंद्र वाघमोडे अशा अनेक IAS लेवलचे अधिकारी असल्याने या प्रकरणाचा न्यायालयाने गंभीरपूर्वक दखल घेऊन हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले आणि या प्रकरणाची कोल्हापूर न्यायालयामध्ये आमचे निसर्गप्रेमी अनंत पाटील वकील आहेत, नाममात्र फी घेऊन या प्रकरणाची त्यांनी केस लढवली आणि हा आदेश मोठा आज देण्यात आला की हा आदेश महाराष्ट्रातील पहिला निकाल असा आहे की एका अधिकाऱ्यांनी केलेले चुकीचा तपास CBI कडे वर्ग करण्यात आलेला आहे। आमची मागणी आहे की आता CBI कडे आपल्याला उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, या संबंधित प्रकरणाचा तपास आपण निपक्षपणे करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करून 109 कोटी रुपये रक्कम सामाजिक वनीकरण विभागाची ती वसूल करून ती रक्कम पुन्हा वृक्ष लागवडीसाठी वापरावी ही माझी मागणी आहे।